गाइज आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे त्यालाच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात, म्हणजे चालू वर्तमान काळ याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. गाइज हा व्हिडिओ काही सिंपल व्हिडिओ नाही किंवा हा काही असा ऑर्डिनरी व्हिडिओ नाही आहे. हा खूप खास व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे डिफरंट युजेस बघणार आहोत. त्यासोबतच त्याचे टाइप्स म्हणजे सेंटेन्सचे कोणते कोणते टाइप्स आहेत ते सुद्धा बघणार आहोत. आणि यावरती प्रॅक्टिस सेंटेन्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. गाइज व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण गाइज जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. तेव्हा लेट्स स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ. गाइज सगळ्यात पहिले बघूया आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ओळख, म्हणजेच तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हे कसं ओळखायचं. आता इथे बघा, मराठीच्या सेंटेन्समध्ये त आहे, त आहेत किंवा त आहेस किंवा ते आहे अशा प्रकारे जर आलं, फॉर एक्झाम्पल बाळ रडत आहे, तो मोबाईलवर बोलत आहे, मुले खेळत आहेत, ती पाणी भरत आहे, आपण शाळेत जात आहोत. या सेंटेन्समध्ये बघा शेवटीला बघा त आहे आलेला आहे. सगळ्या सेंटेन्समध्ये नीट बघा, रडत आहे, बोलत आहे, खेळत आहे, भरत आहे, जात आहे. म्हणून त आहे, ते आहेत किंवा ते आहेत. जर तुम्ही आपला टेस्टचा व्हिडिओ बघितला असेल तर बऱ्याच जणाला हे क्लिअर असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा. ही झाली प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ओळख. आता बघूया आपण याची यूजेस. याचा यूज कधी कधी करायचा. प्रेझेंट कंटिन्युअसचा फर्स्ट यूज बघा, एखादी क्रिया सध्या चालू आहे म्हणजे सध्या चालू आहे, या वेळेला चालू आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. हे सेंटेन्स बनवताना तुम्हाला नाऊ, राईट नाऊ, ॲट द मोमेंट, दीज डेज किंवा करंटली असे वर्ड्स तुम्हाला यामध्ये दिसतील. म्हणजे मराठीच्या सेंटेन्समध्ये आता, नेमके आता किंवा या क्षणी किंवा या दिवसात किंवा सध्या. याचे एक्झाम्पल बघा, मी आता जेवत आहे म्हणजे तुम्ही आता या वेळेला काय करत आहात, जेवत आहात. आय एम ईटिंग नाव, आय एम ईटिंग नाव. ती आता अभ्यास करत आहे, सी इज स्टडिंग नाव, सी इज स्टडिंग नाव. तो सध्या टी व्ही पाहत आहे, ही इज वॉचिंग टी व्ही ॲट द मोमेंट, ही इज वॉचिंग टी व्ही ॲट द मोमेंट. अशा प्रकारची सेंटेन्स म्हणजे सध्याची क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला या टेन्सचा यूज करायचा आहे. हे झाला फर्स्ट यूज. आता याचा सेकंड यूज बघा, पुन्हा पुन्हा होत असतात असे काम दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला या टेन्सचा यूज करायचा आहे. आता इथे एक लक्षात ठेवा, ऑलवेज, फॉरएव्हर किंवा कॉन्स्टंटली या शब्दाशिवाय अशी सेंटेन्स बनणार नाहीत. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये काय करत आहात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधली नेहमीची सवय दाखवली जात आहे, पण ही पॉझिटिव्ह सवय नसून, पॉझिटिव्ह हॅबिट नसून ही काय असणार आहे, नेगेटिव्ह हॅबिट असणार आहे. फॉर एक्झाम्पल, तो नेहमी तक्रार करत असतो, ही इज ऑलवेज कंप्लेनिंग, ही इज ऑलवेज कंप्लेनिंग. तो नेहमी तक्रार करतो. तक्रार करणे ही काही पॉझिटिव्ह सवयी नाही आहे, पॉझिटिव्ह हॅबिट नाही आहे, तर ही नेगेटिव्ह हॅबिट आहे. अशा प्रकारची सेंटेन्स. बाळ सतत रडत असते, द बेबी इज कॉन्स्टंटली क्राईंग, द बेबी इज कॉन्स्टंटली क्राईंग. अशा प्रकारची सेंटेन्स. आता इथे बघा, ही जी सेंटेन्स आहे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची आपण ओळख जेव्हा बघितलं, त आहे, त आहेस किंवा ते आहेत अशा प्रकारची मी तुम्हाला ओळख सांगितली. पण ही जी सेंटेन्स आहेत आता आपण जी बघितली की तुमची नेहमीची नेगेटिव्ह हॅबिट दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला या टेन्सचा यूज करायचा आहे. या सेंटेन्समध्ये जर तुम्ही सिम्पली सेंटेन्स बघितलं तर हे सेंटेन्स तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स दिसेल. पण आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जरी सेंटेन्स दिसलं तरी अशा प्रकारची सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज करायचा आहे. म्हणून गाईज ज्यांनी फक्त त आहे, ते आहे, ते आहेत हे जर घेऊन फक्त प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची ओळख घेऊनच जर सेंटेन्स बनवली तर अशी सेंटेन्स बनवताना त्यांना तिथे प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्हाला हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे तुमची टेम्पररी ॲक्शन, म्हणजेच काय,
तात्पुरती ॲक्शन दाखवण्यासाठी सुद्धा या टेन्सचा यूज करायचा आहे. म्हणजे काही दिवस, काही तास किंवा थोड्या वेळासाठी चालू असलेली एखादी क्रिया. फॉर एक्झाम्पल, या आठवड्यात मी घरून काम करत आहे. या आठवड्यात तुम्ही काय करताय की घरून काम करत आहात. तात्पुरती ॲक्शन आहे तुमची हे. आय एम वर्किंग फ्रॉम होम धिस वीक. आय एम वर्किंग फ्रॉम होम धिस वीक. तो या दिवसात त्याच्या काकांकडे थांबला आहे. तात्पुरतं थांबला आहे. तो कायमचा थांबला आहे का? नाही, तात्पुरतं काही दिवसासाठी तो थांबला आहे. ही इज स्टेईंग विथ हिज अंकल दीज डेज. ही इज स्टेईंग विथ हिज अंकल दीज डेज. नेक्स्ट यूज बघा. नेक्स्ट यूज आहे तुमचे फ्युचरचे फिक्स्ड प्लॅन किंवा तुमची अरेंजमेंट दाखवण्यासाठी. म्हणजे आधीपासून ठरवलेली तुमची फ्युचरचे प्लॅन असतील किंवा फ्युचरची अरेंजमेंट दाखवण्यासाठी. याचं एक्झाम्पल, ती उद्या डॉक्टरांना भेटत आहे. ती उद्या डॉक्टरांना भेटत आहे. ही काय आहे तुमची ठरलेलं प्लॅन आहे की उद्या डॉक्टरांना भेटायचं आहे. अशा प्रकारची सेंटेन्ससुद्धा तुम्हाला प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सनी बनवायची आहेत. बरेच जण ही सेंटेन्स काय करतात, फ्युचर सिम्पल फ्युचर टेन्सनी बनवतात. पण गाईज आता तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स कसा कसा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल, शी इज मीटिंग द डॉक्टर टुमॉरो. शी इज मीटिंग द डॉक्टर टुमॉरो. आपण पुढच्या सोमवारी पुण्याला जात आहोत. हा तुमचा फ्युचरचा प्लॅन आहे. पुढच्या सोमवारी तुम्ही काय करणार आहात, पुण्याला जाणार आहात. वी आर गोइंग टू पुणे नेक्स्ट मंडे. वी आर गोइंग टू पुणे नेक्स्ट मंडे. आय होप तुम्हाला हा यूजसुद्धा लक्षात आलेला असेल. आता गाईज इथंपर्यंत तुम्हाला कळलं की याचे यूजेस तुम्हाला कुठे कुठे करायचे आहेत. सिम्पल आहे, इझी आहे. जर पहिल्यांदा नाही समजलं तर परत व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघूया याचे टाईप्स. टाईप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचे सेंटेन्सचे किती टाईप आहेत. अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह. नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह. आता फर्स्ट बघूया आपण अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे काय, सकारात्मक वाक्य. म्हणजे जे वाक्य सकारात्मक आहे, सिंपल वाक्य, याला तुम्ही असंही बोलू शकता. स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस ॲम किंवा ॲम, इज, आर प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सिंपल स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर जर तुम्ही एकदा लक्षात ठेवलं तर बाकीचे सगळी सेंटेन्स तुम्ही खूप इझिली बनवू शकणार आहात. तेव्हा हे स्ट्रक्चर नीट लक्षात ठेवा. आता इथे बघा, आता इथं स्ट्रक्चर तर तुम्हाला समजलं, पण एम कधी यूज करायचं, इज कधी यूज करायचं किंवा आर कधी यूज करायचं. आय सोबत नेहमी तुम्हाला एमचा यूज करायचा आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये. आणि इज हे नेहमी सिंग्युलर वर्ब, ही, सी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नेम असेल किंवा वस्तूचं नेम असेल तिथे तुम्हाला इजचा यूज करायचा आहे. आणि प्लुरल सब्जेक्ट म्हणजे यू, वी, दे, दोज हे जे वर्ड्स आहेत किंवा अनेकवचनी जेही नेम असतील त्यांच्यासोबत तुम्हाला आरचा यूज करायचा आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. गाईज इथे जर तुम्हाला वर्बला ING कधी लावायचं इथे कन्फ्युजन असेल किंवा तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर गाईज मला कमेंट करा. त्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला टाकेल जेणेकरून तुम्हाला इझिली वर्बला ING कधी लावायचं हे समजेल. क्लिअर. ची एक्झाम्पल बघूया. तुम्हाला स्ट्रक्चर तर समजलं. आता एक्झाम्पल, मी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग. आय एम स्टडिंग. आय का घेतलं, सब्जेक्ट आपला मी आहे. एम का घेतलं, तुम्हाला जसं सांगितलं आय सोबत नेहमी एमचा यूज करायचा आहे. प्लस वर्बचं ING फॉर्म. वर्ब आहे अभ्यास करणे. अभ्यास करणे म्हणजे स्टडी. स्टडीचा ING फॉर्म काय झालं, स्टडिंग. मी अभ्यास करत आहे, आय एम स्टडिंग. जर इथे एखादं बाकीचं सेंटेन्स असतं तर तुम्हाला याच्यानंतर स्टडिंगच्या नंतर लिहायचं आहे. क्लिअर. तो खेळत आहे. ही इज प्लेइंग. ही इज प्लेइंग. इज का आलं, कारण आपला सब्जेक्ट काय आहे, ही आहे आणि वर्बचं ING फॉर्म. ते जेवत आहेत. दे आर ईटिंग. दे आर ईटिंग. ही झाली अफर्मेटिव्ह म्हणजेच सकारात्मक वाक्य ज्यामध्ये नकार नाही आहे. आता बघूया याचे नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारात्मक वाक्य. या सेंटेन्समध्ये
नाही हा शब्द असेल आणि नेगेटिव्ह नाही हा शब्द असेल, म्हणजेच हे काय आहे, नकार दर्शवणारे वाक्य असणार आहेत. क्लिअर. आता जर तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर समजलं असेल तर हे नेगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला इझिली समजेल. सेम मी तुम्हाला दुसरं कोणतंही स्ट्रक्चर याच्यात सांगणार नाही. सेम अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर घ्यायचं आहे. फक्त इथे चेंज कुठे करायचं आहे, जेही आपले हेल्पिंग वर्ब आहेत, ॲम आहे, इज आहे, आर आहे, याच्यानंतर सिम्पली तुम्हाला नॉट लिहायचं आहे. त्याच्यानंतर वर्बचं ING फॉर्म, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहायचं आहे. क्लिअर. चेंज कुठे केला, वर्ब हेल्पिंग वर्बच्या नंतर ॲम इज आरच्या नंतर सिम्पली तुम्हाला नॉट लिहायचं आहे. सिम्पली तुम्हाला नॉट लिहायचं आहे. क्लिअर. याचे एक्झाम्पल बघा. तो आज येत नाही, नाही आलेला आहे, नकार आलेला आहे. ही इज नॉट कमिंग टुडे, ही इज नॉट कमिंग टुडे. जसं मी तुम्हाला सांगितलं ॲम इज आर च्या नंतर तुम्हाला सिम्पली नॉट लिहायचं आहे. बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे. ते क्रिकेट खेळत नाहीत किंवा ते क्रिकेट खेळत नाही आहेत असंही सेंटेन्स असू शकतं. दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट, दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट. आय होप तुम्हाला नेगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा समजलेला आहे. नेक्स्ट बघा गाईज, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नवाचक वाक्य. आता हे जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, प्रश्नवाचक वाक्य आहेत, म्हणजे इथे काय येणार आहे, क्वेश्चन मार्क. याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारलेला असणार आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात, सिंपल इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आणि WH वर्ड इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. पहिल्यांदा बघूया आपण सिंपल सेंटेन्सेस. एखादी क्रिया चालू आहे का हे विचारण्यासाठी आपण अशा सेंटेन्सचा यूज करतो. आता तुम्ही म्हणाल की सेंटेन्स बनवायची कशी, अगदी इझी आहे. फक्त तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिलेलं आहे. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना जे आपले हेल्पिंग वर्ब आहेत ॲम इज आर ते फक्त तुम्हाला पहिल्यांदा लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहून प्लस तुम्हाला वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट लिहायचं आहे. क्लिअर. आपण चेंज कुठे केला, आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब लिहित होतो, पण इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहून बाकीचं ॲज इट इज सेंटेन्स लिहायचं आहे. क्लिअर. इझी आहे. अशाच प्रकारे लक्षात ठेवा. या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत जेणेकरून तुम्हाला कायमचं लक्षात राहील आणि अशी सेंटेन्स बनवताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. अजून इथे एक लक्षात ठेवा, जी सिंपल सेंटेन्सेस असतात, हे सिंपल सेंटेन्सेसचे जे आन्सर असतात ते तुम्हाला यस किंवा नोमध्ये देता येतात. पण जे WH वर्डचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला येस किंवा नोमध्ये आन्सर देता येत नाही. ते तुम्हाला मी क्लिअरली सांगेन. आता फक्त आपण सिंपल सेंटेन्सेस बघूया. तू खात आहेस का, हे जे सेंटेन्स आहे याचं तुम्ही यस किंवा नोमध्ये आन्सर देऊ शकता, म्हणू शकता हो मी खात आहे किंवा नाही मी खात आहे, बरोबर. म्हणून हे सिंपल सेंटेन्स झालं. अशी सेंटेन्स बनवण्यासाठी मी जो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला आहे त्यावाईज तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहा, नंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वर्बचं ING फॉर्म. सेंटेन्स काय होईल, आर यू स्टडिंग. जर काही हे जरी तुम्हाला अवघड जात असेल तर काय करायचं आहे, जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याला सकारात्मक वाक्यामध्ये म्हणजेच अफर्मेटिव्हमध्ये त्याला बनवायचं आहे. आता तू खात आहेस का, याचा अफर्मेटिव्ह काय होईल, तू खात आहेस. सिंपल हे बनवा. तू खात आहेस इंग्लिश काय होईल, यू आर ईटिंग. आणि याला परत तुम्हाला काय करायचं आहे, इंट्रोगेटिव्हमध्ये बनवायचं आहे. सिम्पली इंट्रोगेटिव्हमध्ये बनवताना हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहायचं आहे, नंतर सब्जेक्ट लिहून सेंटेन्स बनवायचं आहे. ही छोटीशी ट्रिक आहे, नीट लक्षात ठेवा. तो आज येत आहे का, सिंपल येत आहे का, तुम्ही यस किंवा नोमध्ये याचं आन्सर देऊ शकता. इज ही कमिंग टुडे, इज ही कमिंग टुडे. हे जरी अवघड जात असेल तर मी जी ट्रिक सांगितली तुम्हाला अफर्मेटिव्हमध्ये सेंटेन्स बनवा. अफर्मेटिव्हमध्ये सेंटेन्स कसं होईल, तो आज येत आहे, ही इज कमिंग टुडे. याला तुम्ही परत इंट्रोगेटिव्ह बनवा. सिम्पली काय करायचं आहे,
हे जो सब्जेक्ट हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते तुम्हाला पहिल्यांदा लिहा आणि नंतर सब्जेक्ट लिहून सेंटेन्स बनवा. इज ही कमिंग टुडे. मी बरोबर बोलत आहे का? एम आय स्पीकिंग करेक्टली? एम आय स्पीकिंग करेक्टली? आय होप तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स लक्षात आलेलं असेल, सिम्पलवालं. आता बघूया WH वर्डवालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. एकदम इझी आहे हे तर. गाईज, हे सेंटेन्स बनवताना तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे सिम्पल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे ॲज इट इज तेच लिहायचं आहे. फक्त इथे चेंज कुठे करायचं आहे, जो आपण हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा लिहिलं त्याच्या आधी तुम्हाला जर WH वर्डचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्या आधी तुम्हाला WH वर्ड लिहायचं आहे. आता WH वर्ड कोणते इथे मी तुम्हाला खाली दिलेले आहेत, ते बघून घ्या. तो वर्ड लिहायचा आहे. बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज तुम्हाला बनवायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं, ज्याचं आन्सर येस किंवा नोमध्ये देता येत नाही. एक्झाम्पल बघा, ती काय लिहित आहे. आता बघा, ती काय लिहित आहे हे जे सेंटेन्स आहे याचं आन्सर तुम्ही येस किंवा नोमध्ये देऊ शकता का? नाही, कारण इथे तुम्हाला सांगावं लागेल की ती काय लिहित आहे. ती पोएम लिहित आहे किंवा ती एखादी स्टोरी लिहित आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे इथे येस किंवा नोमध्ये आन्सर देता येत नाही. म्हणून हे WH वर्डचं सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. WH वर्डचं सेंटेन्स काय होईल, जसं तुम्हाला मी फॉर्म्युल्यानं सांगितलं. कोणताही नवीन फॉर्म्युला मी दिलेला नाही आहे. बस फक्त जो अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा म्हणजे सकारात्मक वाक्याचा जो फॉर्म्युला आहे त्यातच आपण थोडे थोडे चेंजेस करून हे नवीन फॉर्म्युले बनवत आहोत. सेंटेन्स होईल, व्हॉट इज सी रायटिंग? व्हॉट इज सी रायटिंग? व्हॉट का आलं, कारण काय आलं आहे. आणि कायसाठी WH वर्ड कोणता घेतो आपण, व्हॉट. पहिल्यांदा लक्षात आलं. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? तू का ओरडत आहेस? वाय आर यू शाउटिंग? वाय आर यू शाउटिंग? जर तुम्हाला सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जमलं तर WH इझिली जमतील. आणि सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कशी बनवायची त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. तो घरी केव्हा येत आहे? व्हेन ही इज कमिंग होम. व्हेन ही इज कमिंग होम. व्हेनसाठी WH, केव्हासाठी WH वर्ड काय घेतो आपण, व्हेन. क्लिअर? नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स. पहिलं आपण काय बघितलं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघितलं म्हणजे प्रश्नवाचक वाक्य. पण आता आपण काय बघत आहोत, नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे यामध्ये नाही येणार आहे आणि प्लस क्वेश्चन मार्क प्रश्नसुद्धा असणार आहे. क्लिअर? क्रिया चालू नाही का हे विचारण्यासाठी तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आता याचं स्ट्रक्चर अगदी इझी आहे. सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, एम, इज, आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. इथे चेंज कुठे करायचं आहे, कारण हे इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथे सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर वर्बचं ING फॉर्म लिहायचा आहे. बस इथे एवढा छोटासा चेंज करायचा आहे. सिंपल कशामध्ये, इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये. क्लिअर? चेंज कुठे केला आपण, सब्जेक्टच्या नंतर सिम्पली नॉट घेतलं. एक्झाम्पल, तू येत नाहीस का? तू येत नाहीस का? नकार पण आहे आणि प्रश्न पण आहे याच्यामध्ये. तर आपलं ॲज इट इज फॉर्म्युला वाईज तुम्हाला सेंटेन्स बनवा. सेंटेन्स काय होईल, आर यू नॉट कमिंग? आर यू नॉट कमिंग? कारण यामध्ये आपण सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहिलेलं आहे. क्लिअर? मी चांगलं बोलत नाही का? एम आय नॉट स्पीकिंग वेल? एम आय नॉट स्पीकिंग वेल? आता इथे बघा, इथे अजून एक आहे. आता हे आपण बघितलं इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स, पण याच्यामध्येच WH इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्स पण असतात. ती कशी बनवायची, सिम्पली हे जे स्ट्रक्चर आहे इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्सचं, फक्त इथे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, WH वर्ड लिहायचं आहे आणि बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे. म्हणजे काय होईल स्ट्रक्चर, WH वर्ड प्लस एम, इज, आर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचा ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर? एक्झाम्पल, मी
का चांगलं बोलत नाही? मी का चांगलं बोलत नाही? आता इथे बघा, मी चांगलं बोलत नाही का, याच्यामध्ये तुमचा क्वेश्चन होता. तुम्ही याच्यामध्ये येस किंवा नोमध्ये आन्सर देऊ शकत होतात. म्हणून आपण हे सेंटेन्स काय बनवलं? सिम्पल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सनं बनवलं. सिम्पल इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्सनं बनवलं. पण आता हे जे सेंटेन्स आहे, मी का चांगलं बोलत नाही, याच्यामध्ये तुम्ही येस किंवा नोमध्ये आन्सर देऊ शकणार आहात का? नाही. तुम्हाला याच्यात सांगावं लागणार आहे की तुम्ही का नाही चांगलं बोलू शकत. म्हणून हे सेंटेन्स तुम्हाला WH इंट्रोगेटिव्ह नेगेटिव्ह सेंटेन्सनं बनवायचं आहे. कसं बनवणार? जसं आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला वाईज वाय एम आय नॉट स्पीकिंग वेल. वाय एम आय नॉट स्पीकिंग वेल. वाय का घेतलं? कारण कासाठी WH वर्ड काय आहे? वाय. म्हणून इथे वाय घेतलं. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी चांगलं बोलत नाही का आणि मी का चांगलं बोलत नाही, या दोन्हीमधला डिफरन्स. मी चांगलं बोलत नाही का, याच्यामध्ये क्वेश्चन केलेला आहे, इंट्रोगेटिव्हच आहे, पण याच्यामध्ये यस किंवा नोमध्ये आन्सर देऊ शकतो. म्हणून आपण सिम्पली जे हेल्पिंग वर्ब आहे ते पहिल्यांदा लिहून बनवलं. पण सेकंडवालं जे सेंटेन्स आहे, मी का चांगलं बोलत नाही, याच्यामध्ये यस किंवा नोमध्ये आन्सर देता येत नाही. म्हणून तिथे WH वर्डचा यूज करायचा आहे. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असेल, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेला असेल. आता तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स, प्रेझेंट कंटिन्यूसची सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलताना कधीही तुम्ही चुकणार नाही आहेत. प्रॅक्टिस सेंटेन्स मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याची PDF भेटेल. आय होप गाईज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.